लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर, आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे बघा. 7,500 रुपये आधारवर सर्व महिलांना, राज्यातील सर्व महिलांना ही वाटप होत आहे. तर तुमचं आधार कार्ड आहे ना तुमच्याजवळ, तर बघा तुमचं आधार कार्ड जरी तुमच्याजवळ असेल ना बहिणींनो, तर हे 7,500 रुपये सर्व बहिणींना मिळत आहे. सर्व सोबत 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्र वाटप सुरुवात झाली. 2 हप्ते जे आहेत ना बहिणींनो, ते तुम्हाला माहीतच आहे चांगलं. एक मिनटं, 2 हप्ते जे आहेत ना, 2 हप्ते हे तुमचा 20वा हप्ता प्लस 21वा हप्ता, या 2 महिन्याचे 3,000 रुपये पण वाटप. 7,500 तर सर्व बहिणींना मिळत आहे. फक्त आधार कार्ड लागणार आहे तुमचं. तर आधार नंबर तुमचा कुठे द्यायचा आहे, आधार कार्ड कुठे जमा करायचं आहे, लगेच तुमच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा होतील. त्याबद्दल जबरदस्त अपडेट, कोणीच सांगणार नाही, कारण कोणाकडेच ही माहिती अजून आलेली नाही. माझ्याकडे सर्वप्रथम माहिती आलेली आहे, वरून माहिती आलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. लक्षपूर्वक ऐका, सर्व सांगतो. या व्हिडिओला आताच लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पहा आता संपूर्ण माहिती. तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे. 7,500 रुपये सर्व महिलांना मिळत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना, हे बघा सर्व महिला वर्गांना हा 7,500 रुपयेचा जो काही आपण म्हणू शकतो एक प्रकारे आर्थिक लाभ 7,500 रुपयेचा मिळत आहे. आणि 3,000 रुपये लाडक्या बहिणींचे 2 हप्त्याचे वाटप. सर्व सांगतो याबद्दल. हे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते 20वा हप्त्याचे, परंतु शासनाने 20वा सोबत तुम्हाला 21वा म्हणजे फेब्रुवारीचा मागील महिन्याचे 1,500 रुपये आणि या चालू महिन्याचे मार्च महिन्याचे 1,500 रुपये, या 2 महिन्याचे 1,500 एकूण 3,000 रुपये वाटप सुरू केलेले आहे. त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. त्यामुळे पटकन तुम्ही या व्हिडिओला लाईक करा बहिणींनो, पटापट लाईक करा, कारण तुमच्यासाठी फारच जबरदस्त माहिती मी घेऊन आलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि एक टेन्शन देणारी पण बातमी आहे, परंतु ती टेन्शन देणारी बातमी कोणासाठी आहे ते पण तुम्हाला पुढे समजून जाणार आहे, ती माहिती पण देतो. तर ते एक चुकीचं होत आहे असं मला वाटत आहे पर्सनली. शासनाने जो निर्णय घेतला, परंतु आता ते निकषामुळे ते निर्णय होत आहेत, परंतु मला तर एक प्रकारे थोडं ते चुकीचंच वाटत आहे, कारण भरपूर बहिणींचा लाभ जो आहे तो बंद केला जात आहे. हो, हप्ता बंद होत आहे डायरेक्ट. कशामुळे आता भरपूर बहिणींचा लाभ, 91 लाख बहिणींचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. कशामुळे करण्यात आला तुम्हाला सांगतो, पुढे कळेल तुम्हाला संपूर्ण माहिती. परंतु एक गुड न्यूज पण आलेला आहे की 7,500 रुपये सर्व महिलांना, महाराष्ट्रातील सर्व महिलांना वाटप. 7,500 रुपये आधार कार्ड तुमचं कुठे द्यायचं ते संपूर्ण सांगतो मी तुम्हाला. आणि ते काम केल्यानंतर लगेच तुम्हाला 7,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आर्थिक मदत ही जमवणार आहे. 3,000 रुपये पण लगेच जमवणार आहेत. तर हे 2 रक्कम लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, सर्व बहिणींना मिळणार आहेत. जेवढ्या पण बहिणी आहेत महाराष्ट्रातील सर्व बहिणींना मिळणार आहेत. ओके, चला आता कसं ते मिळणार आहेत, काय मिळणार आहेत, किती बहिणींना 3,000 रुपयाचा लाभ मिळाला, किती बहिणींना 7,500 रुपयाचा लाभ मिळाला, सर्व गोष्टी सांगतो. आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अत्यंत जबरदस्त माहिती आहे लाडक्या बहिणींनो. हो, जबरदस्त माहिती आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त सर्व सांगतो. या संदर्भात जेवढी पण माहिती आलेली आहे तेवढी माहिती मी तुम्हाला देऊन टाकतो. पहिले बघा, जी एक टेन्शन देणारी बातमी आहे काही बहिणींसाठी, ती बातमी आपण पहिले जाणून घेणार आहोत. का टेन्शन देणारी बातमी आणि का एवढ्या बहिणींना हप्ता बंद करण्यात आला ते पण आपण समजून घेऊया. पहा माहिती आता महत्त्वाची. तर तुम्ही बघू शकता एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ती बातमी ते बघा. तर ती बातमी म्हणजे सामने दिलेल्या माहितीनुसार या योजनेतून तब्बल 90 लाख लाडक्या बहिणींचं नाव वगळण्यात आलं आहे. पूर्वी या योजनेतील महिलांची संख्या 2.26 कोटी होती. आता महिला लाभार्थ्यांची संख्या 1.53 कोटीवर आली आहे. म्हणजेच जवळपास 90 लाख महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. म्हणजे पूर्ण टोटल आकडा आहे हा. आणि हे सामने दिलेली माहितीनुसार ही माहिती आहे. ओके, किती 90 लाख बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे. आता या बहिणींचा लाभ कशामुळे बंद झाला, भरपूर बहिणींनी KYCच केली नाही, त्यामुळे त्यांचा हप्ता इथे थांबवण्यात आला. त्यानंतर काही बहिणी निकषामुळे गेल्या,
की 4 चाकी वाहन असेल त्यामुळे लाभ बंद झाला, 2-2 योजनेचा लाभ घेत होत्या बहिणी त्यामुळे लाभ बंद झाला, 2.5 लाखपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बहिणींचा पण लाभ बंद झाला, सरकारी कर्मचारी बहिणी तर त्यांचा पण लाभ बंद झाला, काही पुरुष वर्ग लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत होता त्यांचा लाभ बंद करण्यात आला, आयकरदाता इन्कम टॅक्स भरणारे कुटुंबाचा पण लाभ इथे बंद करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने भरपूर बहिणींचा लाभ हा बंद केला, अपात्र केलं. आता जेवढे पण पात्र बहिणी आहेत आणि ज्यांनी सक्सेसफुली KYC केलेले आहे आणि ज्या बहिणींनी चुकीचे पर्याय निवडले होते त्यांनी दुरुस्ती केलेली आहे त्याच बहिणींना लाभ मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवा. जवळपास 1.53 कोटी ज्या बहिणी आहेत त्यांनाच आता लाभ मिळत आहेत. हे बघा नेमकं कारण काय आहे बघा. याचं सर्वात महत्त्वाचं कारण सरकारने या योजनेसाठी ज्या अटी घातल्या होत्या त्या अटींमध्ये न बसणाऱ्या महिलांची नावं योजनेतून वगळण्यात आली आहेत. मी तुम्हाला सांगितलं कोणत्या अटी घालण्यात आल्या होत्या. तसेच ज्यांनी KYC पूर्ण केली नाही अशा महिलांची नावं देखील वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पहा KYC ज्यांनी केली नाही त्यांचे पण नाव वगळण्यात आलेलं आहे असं माहिती मिळत आहे. तर एक प्रकारे धक्कादायकच आहे बहिणींसाठी. ठीक आहे, ही माहिती आपण थोडी बाजूला ठेवूया. आता जे वाटपबद्दल अपडेट आहे हे पहा, वाटपबद्दल जी अपडेट आहे चला ती माहिती समजून घेऊया. तर 7,500 रुपये वाटप, 3,000 रुपये वाटप. चला ही माहिती फारच महत्त्वाची आहे. लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक बघा. आता मी काय सांगत आहे तुम्हाला हे पहा. पहिले जो निधी होता 2026 आणि आता 2027 म्हणजे या वर्षासाठी जो निधी आलेला आहे तो निधी किती आलेला आहे तर 26,500 कोटी रुपये सांगितलं जात आहे आणि एवढा निधी सांगितलं जात आहे. परंतु एक माहिती मागच्या वेळी पण आली होती की 21,000 कोटी रुपये आहेत, यापैकी 2 काहीतरी एक आहे. चला ठीक आहे, परंतु मागील 2025 ते 26साठी निधी कितला होता माहीत आहे का तुम्हाला? 36,000 कोटी रुपये. म्हणजे बघा कितीचा फरक झाला. म्हणजे भरपूर बहिणींचा लाभ बंद झाला त्यामुळे निधी पण फार कमी आला. 2025-26च्या मुताबिक हा आता कमी आलेला आहे थोडा. म्हणजे कशामुळे अपात्र झालेल्या आहेत बहिणी भरपूर, ज्यांचा लाभ बंद झाला आहे त्यामुळे थोडा निधी पण कमी आलेला आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, 3,000 रुपये हा 20वा हप्ता प्लस 21व्या हप्त्याचे पैसे आहेत. 7,500 रुपये कशाचे आहेत आणि हे महिला वर्गाला का दिलं जात आहे तर ते पण सांगतो, त्याचं सस्पेन्स पण सांगतो. काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती भेटणार आहे, काळजी करू नका. पहिले एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका, 3,000 रुपये जी वाटप आहे ही फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचा हा लाभ आहे आणि हा लाभ कोणत्याही क्षणी अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो तुम्ही एक काम करा, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या आणि हप्ता आल्यावर लगेच जे मेसेज तुम्हाला आल्यावर लगेच कमेंट करून तुम्हाला सांगायचं या व्हिडिओमध्ये. कारण भरपूर बहिणींना आता लाभ सुरू होणार आहे, सर्वच बहिणींना लाभ सुरू होणार आहे. कोणत्या क्षणी अचानकपणे हप्ता वाटप केला जाणार आहे लाडक्या बहिणींनो. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी ती लाडक्या बहिणींसाठी. ओके, फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे 3,000 रुपये आहेत. हे बघा, या संदर्भात जरी अधिकृत माहिती आलेली नसेल तरी या संदर्भात चर्चा एकच चालू आहे की 3,000 रुपयेच वाटप होणार. बघू आता. परंतु नुसते जरी 1,500 रुपये झाले तर मग समजून जायचं की 20वाच हप्ता आला म्हणून, म्हणजे गणित फेल झालं असं समजून जायचं. कारण या संदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही त्यामुळे डायरेक्टली हे कन्फर्म असं सांगू शकत नाही आपण. परंतु जास्तीत जास्त ज्या बातमीमध्ये दम आहे ते 3,000 रुपयेमध्ये दम आहे. कारण 3,000 रुपयेच बोललं जात आहे. या महिन्यात हप्ता नाही आला तर 1 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान हप्ता येईल असं पण बोललं जात आहे. बघू आता हप्ता आल्यावर कळेल. ज्यांना ज्यांना हप्ता येईल त्यांनी लगेच कमेंट करून सांगायचं आहे. आणि आता महत्त्वाचं समजून घ्या, लाडकी बहीण योजनेच्या 3,000 रुपये संदर्भात मी तुम्हाला सांगितलं. आता 7,500 रुपये महिला वर्गाला कसं मिळणार आहे आणि आधार कार्ड कुठे जमा करायचं आहे बघा ती अपडेट आता. चला आता फारच महत्त्वाची माहिती 7,500 रुपये संदर्भात. 7,500 रुपये कोणाला दिलं जाणार आहे, कोणत्या महिला वर्गाला दिलं जाणार आहे, सर्वांना मिळणार आहे का? चला जाणून घेऊया. हे बघा काय झालेलं होतं. आता तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे आणि ते आधार कार्ड कुठे जमा करावं लागणार आहे तुम्हाला? बँकेत. हो, तुमच्या बँकेत तुम्हाला घेऊन जायचं आहे ते आणि तुमचे हप्ते जे आहेत जे 7,500 रुपये ते तुम्हाला मिळणार आहेत. बघा काय झालेलं आहे, लाडक्या बहिणींना ना नोव्हेंबर महिन्यापासून हप्ता आलेला नाही.
नोव्हेंबर त्यानंतर तुमचा डिसेंबर, बरोबर, डिसेंबर त्यानंतर जानेवारी आणि आता 3000 फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे 20वा हप्ता प्लस 21वा हप्ता, बरोबर ना. तर 20वा हप्ता आणि 21वा हप्त्याचे किती झाले 3000 रुपये, बरोबर. नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 रुपये, जानेवारीचे 1500 रुपये, किती झाले 4500 रुपये 3 महिन्याचे. म्हणजे आपण जरी ते बेरीज केली 4500 रुपये आणि 3000 रुपये यांचे जरी प्लस बेरीज केली तर येते 00 हा 5 4 आणि 3 7 7500 रुपये. बघा म्हणजे नोव्हेंबरपासून ते मार्च महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना सर्व हप्ते मिळतील. पहिले लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती करून घ्यावी. KYC दुरुस्ती केल्यानंतरच लाभ मिळणार आहे बहिणींनो. त्यामुळे तुमचा आधार नंबर तुम्हाला KYC मध्ये टाकून दुरुस्ती करून घ्यायची आहे. 31 मार्चच्या पहिलेच तुम्हाला ती दुरुस्ती करून घ्यायची आहे. ओके. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींचं आधार कार्डमुळे हप्ता थांबलेला असेल त्यांनी एक काम करा, बँकेत जा, बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड तिथे जमा करा, जमा करा. आधार कार्ड बँकेशी ते लिंक करून देतील बँकवाले. मग तुमचे जेवढे पण थांबलेले हप्ते असतील ते पण येऊन जातील. म्हणजे हे 2 कारांमुळेच बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत. जवळपास 4-4 5-5 हप्ते बहिणीचे थांबलेले आहेत. त्यामुळे ते सर्व हप्ते त्यांना मिळणार आहेत. तर समजलं लाडक्या बहिणींनो तुम्हाला 7500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आणि 3000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार. तर आधार कार्डची जी भानगड होती ती संपूर्ण तुम्हाला समजून सांगितले मी. तुम्हाला संपूर्ण समजलं असेल. KYC दुरुस्ती केल्यानंतरच तुमचे राहिलेले संपूर्ण हप्ते तुम्हाला भेटणार आहेत. ओके. चला ठीक आहे. या व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपल्या चॅनलचे व्हिडिओ एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. ओके. आणि या व्हिडिओमध्ये दिलेली संपूर्ण माहिती इतर न्यूजमध्ये, इतर बातमीमध्ये आणि इतर चर्चांवरती आधारित हा व्हिडिओ आहे, एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.